ह्या ताटातील प्रसादाचं मोल 1,00,000 रुपयापेक्षा जास्त आहे असं स्वतः बाळूमामा म्हणाले होते. बाळूमामा दर 15 दिवसांनी द्वादशीला स्नान करत. त्या दिवशी तंबूसमोर फोटोची पूजा व्हायची. विठ्ठल रखुमाई, सद्गुरुमुळे महाराज, बबलादी स्वामी आणि खुद्द बाळूमामा यांचे फोटो पूजेत ठेवलेले असत. मामा स्नानानंतर फक्त नमस्कार करीत, पण त्यावेळी फोटो समोर नैवेद्याची 10-12 ताटं वाढलेली असत. आता इथून खरी गोष्ट सुरू होते. तो प्रसाद कोणाला मिळायचा माहित आहे? रानावनात फिरून बकऱ्या सांभाळणाऱ्या मेंढपाळांना. मामा म्हणत, या ताटातील प्रसादाचं मोल 1 वर्ष बकऱ्यांची सेवा केल्या एवढं आहे. लाखो रुपयांपेक्षा जास्त आहे. गड्याखेरीज इतर कुणालाही तो प्रसाद मिळत नसे. आणि शेवटी मामा म्हणालेले शब्द आजही अंगावर शहारे आणतात. माझ्या तंबूला आणि परमेश्वराच्या दरबाराला एकच वाट आहे. या वाक्याचा अर्थ मामांनी अप्रत्यक्षपणे आपणच परमेश्वर आहोत हे सूचित केलं होतं. तुमच्या एका फॉलोमुळे बाळूमामांचे चरित्र जगभरात पोहोचेल. या पुण्यकार्यात सहभागी व्हा आणि आत्ताच पेजला फॉलो करा. जय बाळूमामा.